मंडळा शिवारातला रमेश रासू खरात गट नंबर 127. विनंती करू साहेब, सारी मक्का वाहून गेलो दिवाळीच्या दिवशी. साऱ्या रात पाणी पडलं साहेब, साऱ्या वावरातून पाणी आलं, साऱ्या 5 तासानं पाणी लागलं, कणस वाहून गेली. रडकुंड्याच्या पळेली साहेब. आता करावं तर काय करावं विचारत पडला साहेब. आता करावं तर काहीतरी पाहा तुमच्या हिशोबानं. आमदार साहेब काही पाहत नाही, कोणी आमच्या खेडेगावात येऊन पाहत नाही. मतदान असलं किती मतदान असलं की सगळे पक्षावाले पुढारी गिडारी सगळे गोळा होतात. आता डोळे लावून भेटले साहेब. ते काय करावं आता, इलाज नाही या गोष्टीला. पाणी चालूच पाणी दररोज विरवलं साहेब. आता जातो कधी नाही कधी त्याचा विचार नाही. काय कंस आता टाकावं कुठं, आता काही विचार समजून राहिला नाही साहेब. आता पाहा आता तुम्ही काय आली इथं. सकाळी 7ला साहेब या लांबचं शेत, संध्याकाळी 7ला घरी जाऊ येईल ब त्या कंसाजवळ बसा हलव हलव करा घरी जाऊ. सगळ्या नाल्यानं कंस गेले साहेब 5 तासानं. पहा आता काही पहा शेतकऱ्याकडं. हे बा कंस कसे वाहून नेले. हे कंस वाल्यानंतर एका ठिकाणी थांबले वळणामुळं, बाकीचे गेले. आता किती गेले आणि काय गेले, सगळे कंसच पडेल इथून तिथून. डायरेक्ट वरून वाहत आले ते खाली. पहा बरे माउंडळ्याचे हाल. आणि ते म्हणतात की तुम्हाला पैसे भेटले, 51 रुपये गुंठ्यानं पैसे दिले, कोणाला 10,000 दिले, कोणाला 5,000 दिले. हेक्टरी मध्ये 17,000 होती. सगळे बेकाम झाले, पैसे गेले कुठं पता नाही. 100% या खात्यात जमा झाले, अर्धे पैसे यानंच घेतले. वरून 17,000ची मदत करायची, खाली काय 5-5, 10,000 रुपये वाटले यानं. हे हाल आहे माउंडळ्याची. लक्ष्मी पुंजम बसून पाणी चालू आहे. 28 तारीख रातच्या 3 वाजता पुन्हा पाणी पडला. सातत्याने 8 दिवसापासून पाणी चालू आहे. सगळ्या कणसांना कोंब आले, सारख्यांना कोंब आले. पहा हाल कणसाचे कोंब आले. कंस आले नाल्याना खाली गेले, तळ्यात वाहत वाहत. तुम्हाला दाखवतो कंस कुठं कुठं अटकेले. शासन झोपलंय का, मला काय म्हणायचं पडलं. स्थानिक आमदार लोक काय करतात, मतदान घेण्यापुरतंच फक्त लोकांना यायचं, वाडी वस्तीपर्यंत हिंडायचं आणि मतदान द्या आम्हाला असं म्हणायचं. आज या ठिकाणी कंसाचे हाल बघा तुम्ही, कुठे येऊन टेकले कंस. एवढं मोठं भोगदाड पडलंय, या भोगदाडातून कंस गेले. काय हाल आहे कंसाची पहा तुम्ही. हे बा कंस, अहो अक्षरशः एवढा नाले पडोस तर जर या ठिकाणी. आणि ह्या पाईपलाईनचं बा सुद्धा नुकसान झालं. हे बा केवढा खराब. हे बा कंस बा कुठं थांबेली. त्या सरकारला कधी जाग येणार आहे हो बा कंस. काय सांगावं शेतकऱ्याचे हाल. माउंडळ्याच्या परिस्थितीमध्ये अनेक संकट या माउंडळ्यावर आलेत दिवाळीच्या मध्ये. आणि माता भगिनी बिचाऱ्या लक्ष्मी पूजनला जायचं, दिवाळीला भावबीज करायची भावाची, घरी यायचं, कामं पांगली, कापूस भिजतोय, कंस वाहून चाललेत. अशी परिस्थिती या माउंडळ्या गावावर झाली. लक्ष्मी पूजन बसून जे पाणी चालू आहे तर डायरेक्ट 28 तारखेपर्यंत असं या ठिकाणी माउंडळ्यामध्ये झालंय.